महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। संबंधित अधिकारी प्रदर्शन मंडळाचे सिद्धेश कदम प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष आहेत, ते त्याचे सर्व दोन्ही बातम्या आम्ही तपासून मॅडम ते संबंधित अधिकारी ऑफिस मध्ये बसत नाही, तक्रारी भरपूर आहे मॅडम। तपासून त्याच्यावर कारवाई करू। त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होणार मुलाचं लग्न मॅडम, त्यांच्या विरोधात तक्रारी ताईने तुम्हाला आश्वासन दिले की त्याच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करू। हो ताई म्हणे आम्ही आश्वासनाने तुम्ही सहमत आहात का? ते आता सहमत आम्ही जोपर्यंत त्यांची बदली होत नाही तोपर्यंत आम्ही सहमत नाही। तुम्ही जे आता संबंधित अधिकाऱ्यावर जो तुम्ही कारवाईची सांगितलं ते अधिकारी इथं उपस्थित नव्हता? हो होता ना गाडीमध्ये होता? हो इथं होता, तो आतमध्ये बसला होता अच्युत नांदवटे। तुम्ही कॅमेरा सीसीटीव्ही चेक करा। मॅडम साहेबांवर तुमचा विश्वास आहे की ते कारवाई करू शकतात? मॅडम 100% कारवाई करते। मॅडम विश्वास आहे, नाही केली तर आम्ही आत्मदहन करू। म्हणजे संबंधित जे अधिकारी आहे रात्री एमआयडीसी मध्ये फिरतो म्हणे दारू पिऊन, एमआरडीसी मध्ये फिरतात, रात्री कन्सर्ट काढतात, 11:30 वाजता कन्सर्ट काढले त्यांनी। बघा हे काही टायमिंग असतो का 11:30 कन्सर्ट काढायचा? हे बघा टायमिंग, हा टायमिंग किती बघा, 11:26 बघा। रिफ्यूज केलेली 11:30 वाजता कोण करतं? 0 रुपयामध्ये पण काही ठिकाणी करण्यात आले। त्यांनी बगर बँक गॅरंटी न लावता त्यांच्या जवळचा असल्यामुळे, त्याच्याकडून काही आर्थिक पैसे घेतल्यामुळे त्यांनी त्यांना ही बँक गॅरंटी लावली नाही। हे बघा ही बँक गॅरंटी असते आणि इथं 0-0 आहे। कोणती कंपनी त्यांनी लायसन दिलेलं आहे आणि त्यांच्यामुळे पूर्ण कंपनी परेशान आहे। त्यांच्यामुळे जास्त प्रमाणात प्रदूषण होत आहे आणि त्यांच्यामुळे जास्त प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे। तर त्यांची संभाजीनगर मधून तात्काळ बदली झाली पाहिजे। मॅडमला प्रश्न विचारला मी तर मॅडम टाळाटाळ करत होते, असं पण दिसलं, काय सांगू? नाही आता तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या मागे काय एखाद्या दिवस काम असू शकतं, पण मला विश्वास आहे की वो ते त्यांची बदली लवकरच करतात। ताईला मी ते पण सांगितलं की आमदार प्रशांत बंब यांचं सुद्धा त्यांनी ऐकलं नाही। सत्तेतले आमदार आहेत त्यांना बी वारंवार पत्र द्यावं लागतात म्हणून तुमच्या ऑफिसला। ताईला ते पण सांगितलं मी, ताईने आता आश्वासन दिलेलं आहे, बघू। म्हणजे तुम्ही तुमचं उपोषण चालू आहे ते स्थगिती होणार का? नाही चालूच राहणार ते, जोपर्यंत अच्युत नांदवटे यांची ऑर्डर येत नाही की त्यांची बदली झाली म्हणून, तोपर्यंत हे उपोषण आमचं कायम स्वरूपी चालू आहे। पुढची भूमिका काय असणार? न्याय नाही मिळाला तर मग आम्हाला एकच पर्याय आहे, आम्ही आत्मदहन करू पूर्ण आमची टीम। वैभव दळवी। ठीक आहे, धन्यवाद साहेब। करण्यात यावी अशी ताईला मी निवेदनद्वारे विनंती केली। तुमच्याकडे काय पुरावे त्याच्यावर? माझ्याकडे सर्व पुरावे आहेत, हे बघा। हे त्यांचं वैभव तुम्ही सांगा। हे ते अँटी करप्शनला गेलेले अधिकारी आहेत, हे त्यांचं नाव आहे त्याच्यामध्ये। अजून काय काय केलं ते? नांदवटेंचं 1 मिनिट, कॅमेरा सांगा। 1 मिनिट। हे FIR मध्ये नाव आहे अँटी करप्शनच्या। तर मॅडमने जे आश्वासन दिलं तुम्हाला सहमत आहे की तुम्ही? आता पुढे ज्यावेळेस कारवाई